चॅनल. कसे आहात सगळे? तर आज आपण पाहणार आहे मेहंदी आर्टिस्ट कसं बनायचं. ओके, मेहंदी आर्टिस्ट कसं बनायचं म्हणलं की तुम्हाला काही प्रश्न असेल की मला मेहंदी तर येत नाही. तर ज्यांना मेहंदी येते किंवा ज्यांना मेहंदीमध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. म्हणजेच ज्यांची हॉबी आहे, ज्यांना छंद आहे मेहंदी काढायचा, त्यांनी तो बिझनेसमध्ये कसा कन्वर्ट करायचा हा आपला टॉपिक असणार आहे आजचा. तर ज्यांना कुणाला मेहंदी येते त्यांनी आतापर्यंत बरेच जणांच्या हातावर मेहंदी वगैरे काढली असाल किंवा खूप जणांच्या, पण तुम्ही असं छान कलेक्शन ठेवलेत का की मी ही मेहंदी काढली आहे? जर कोणी तसं कलेक्शन ठेवलं असेल तर माझं हे इंस्टाग्राम ID आहे, त्याला तुम्ही तुमचे फोटो शेअर करा. तर सगळ्यात प्रथम आपण पाहणार आहे कस्टमर कसे आणायचे. आता तुमचा बिझनेस स्टार्टअप आहे तर तुम्हाला कस्टमर तर पाहिजेत ना, की बाबा कस्टमर आले तर तुमचा बिझनेस स्टार्ट होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या घरच्यांच्या हातावर, म्हणजे ताई, काका, काकी, आई, म्हणजे कुणाच्याही रिलेटिव्हच्या लेडीजच्या हातावर मेहंदी काढायची. आणि काकाच्या हातावर जरी काढले तरी तुम्ही ॲज अ ग्रूम किंवा नवरदेवाच्या हातावरची मेहंदी काढते. आणि आपल्या ज्या फोटो कलेक्शनमध्ये लोकांची तोंड नाही काढत आपण, त्यांचे फक्त हात घेतो आपण, जेणेकरून त्यांना कळतं की बाबा ह्यांनी कुणाकुणाच्या हातावर तरी मेहंदी काढलेली आहे. किंवा आपलं कलेक्शन त्यांना आपण दाखवू शकतो की आम्ही असे मेहंदी काढलेले आहेत. जेव्हा आपण एखाद्या ग्रूमच्या हातावर मेहंदी काढतो, तुमच्या काकांच्या जरी हातावर तुम्ही मेहंदी काढली तर तुम्ही तिथं सांगू शकता की मी एका ग्रूमच्या हातावर मेहंदी. तुम्हाला कुणाच्या हातावर मेहंदी काढली नाही विचारत कोणी, तुमचं कलेक्शन बघतात की हां ह्यांनी बरेच जणांच्या हातावर मेहंदी काढली, किंवा तुमचं फिनिशिंग, तुमचं डिटेलिंग काय आहे ते बघतात. ओके, आता बरेच जण मेहंदीचे फोटोज वगैरे, आता त्यांनी कलेक्शन तुम्ही मला जरी पाठवलं तर तुम्हाला सांगते तुमच्या मेहंदीच्या बॅकग्राऊंड काय आहे मेहंदीचं. ओके, मी आता असे हात घेते. ओके, असे हात, माझं बॅकग्राऊंड, माझं फेस येतं आहे, माझं बॅकचा वॉल येतो आहे. ओके, तसं आपल्याला नको आहे. पहिल्यांदा काय करायचं, असे काही कापड असतात. आता हे बघितलं, हे व्हाईट कलरचं आहे, थोडंसं ग्लेज आहे ह्याला, तर हे मी बॅकग्राऊंड म्हणून यूज करते. ओके, आता मी सगळ्यात पहिल्यांदा ना, मी जेव्हा माझा बिझनेस स्टार्ट केला होता ना मेहंदीचा, तेव्हा हे बघा मी हे नॅपकिन यूज करत होते. म्हणजे हा पिलो कवर आहे आणि हे बघा इथून ह्याला चेन आहे. हा डीमार्टमधून मी घेतला होता. ओके, हा मागून पुढून सुद्धा यूज करू शकता. आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता ह्याला मेहंदी लागलेली आहे थोडी, म्हणजे हा पूर्ण मी मेहंदीला सुरुवातीला यूज करायचे. त्यानंतर ना थोडीशी एकदम फेअर स्किन असते ना, एकदम गोरी गोरी, त्यांना हा बॅकग्राऊंड खूप छान दिसतो. म्हणजे ह्या बॅकग्राऊंडमध्ये लिटरली त्यांचा हात इतका सुंदर उठून दिसतो ना, तुम्ही पाहू शकता असा. त्यामुळं ज्यांची एकदम फेअर स्किन असेल ना त्यांना आपण हे बॅकग्राऊंड यूज करतो. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही एकच कोणतंही नॅपकिन म्हणून बॅकग्राऊंड म्हणून यूज करू शकता कापडाचा. आता हे सुद्धा माझा जो येलो ड्रेस आहे, जोडणी आहे, आता हा पण बघा किती सुंदर दिसतो ह्याच्यावर हात माझा. त्यासाठी प्लेन असं तुम्हाला एक बॅकग्राऊंडमध्ये कापड हवं आहे. ओके, आता तुमचं बॅकग्राऊंड समजलं तुम्हाला कसं घ्यायचं मेहंदीसाठी. तर आता नेक्स्ट असणार आहे फोटो कलेक्शन. त्याच्यासाठी तुमच्याकडं असा हायफाय मोबाईल नसला तरी चालेल, तुम्हाला प्रॉपर त्याचा फोटो घ्यायचा आहे मेहंदीचा. जास्त लांब पण नाही, एकदम इक्वल असा पॅरलल फोटो घ्यायचा आहे असा. ओके, इथं मेहंदी आपण काढली असेल तर बरोबर इथं कॅमेरा असा धरून इथे फोटो काढायचा आहे. असा कसा तसा नाही काढायचा. ठीक आहे, आता तुमचं कलेक्शन झालं फोटोचं कलेक्शन झाल्यानंतर ना काय करायचं आहे, आता जे तुमचे बेसिक डिझाईन्स असतात सुरुवातीला तुम्ही ट्राय करा, पण थोडंसं नवीन डिझाईनला ट्राय करायचं. नवीन डिझाईन म्हणजे तुम्ही पिंटरेस्टला सर्च करू शकता, बेसिक डिझाईन, थोडीशी हार्ड म्हणजे पिकॉक डिझाईन, एलिफंट डिझाईन, तुम्ही काही सर्च करा. पिकॉक, एलिफंट, मेहंदी डिझाईन असं सर्च करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच सारे डिझाईन्स येतील, त्याच्यामुळे त्याच्यामधली एखादी ट्राय करायची. पण कुणाचाही फोटो चोरायचा नाही. जे आहे ते रिअल ठेवायचं आणि रिअलच वागायचं. का तर तुम्हाला सांगते, तुम्ही कुठल्याही कस्टमरवर फ्रॉड नाही करायचं आहे पहिली गोष्ट. किंवा तुम्ही त्यांची डिझाईन चोरू शकता म्हणजे तुम्ही स्वतः प्रयत्न करून ती काढून मग लोकांना प्रेझेंट करायची. आता त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे का नाही हे तुमच्या मनाला माहिती. किंवा जर तुम्ही जर एका प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्टने जर काढला असेल तर त्याची किंमत जर 1000 रुपये असेल, 1000 रुपये मेहंदीचे चार्जेस असतील त्यांच्या, तर तुम्ही 1000 रुपये नाही घेऊ शकत. जर तुम्ही 1000 रुपये जर घेतलं तर तुम्ही किती मोठा स्कॅम करताय, जेणेकरून तुम्ही तुमचा वर्क सांगताय लोकांना की ते मी काढलं आणि काढताय तर भलतंच, म्हणजे दिसतंय तर ते वेगळंच.
तर त्यासाठी तसं नाही करायचं. तुमचं जे काम आहे तुम्ही कोणाच्याही डिझाईन्स बेसिक म्हणजे बघून ड्रॉ करू शकता, जेणेकरून सुरुवातीला समजत नाही की आपण कसं डिझाईन स्टार्ट करायचं. ओके, तो मुद्दा झाला. आता तुम्ही काही डिझायनर्स मेहंदी काढल्या, बेसिक मेहंदी काढल्या, तर त्याचं तुम्ही छान कलेक्शन केलं, जेणेकरून तुमचा एक फॉर्मॅट क्रिएट झाला. त्यानंतर प्रमोट कसं करायचं. प्रमोट करताना ना लोकांच्या हातावरचे जे डिझाईन्स असतात ना ते क्लायंटला सांगायचं. म्हणजे आता तुम्ही एखाद्याच्या हातावर मेहंदी काढली तर त्यानंतर ना लोकांना सांगायचं की मी मेहंदीच्या ऑर्डर्स घेते. तुमचे स्टेटस ठेवायचे, जवळच्या लोकांना तुम्हाला सांगायचं की तुम्ही मेहंदीच्या ऑर्डर्स घेता. म्हणजेच लग्नाची मेहंदी, नवरीची मेहंदी, एंगेजमेंट मेहंदी, ब्रायडल मेहंदी काढून मिळेल असे छान बोर्ड असतात. तसे तुम्ही एक छान बोर्ड करा तुमच्या गेटवर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या एरियामध्ये तुम्ही तुमचा बोर्ड लावा, जेणेकरून लोकांना कळेल की तुमच्याकडे मेहंदी काढून भेटते. त्यानंतर मेहंदीचे कोणही सेल करू शकता. कोणचा आपला पूर्ण व्हिडिओ आपल्या व्हिडिओजमध्ये आहे, तो जाऊन चेक करा. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आपले क्लासेससुद्धा जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जाईल टॉपिक की मेहंदीचे कोण कसे बनवायचे, टिप कशी करायची, म्हणजे प्रॉपर डिटेलमध्ये नॉलेज दिलं जाईल. आता तुमचा स्वतःचा बोर्ड क्रिएट झाला, लोक येत आहेत, लोक वाचत आहेत, तुम्हाला फोन येतात, तर फोन कसा हँडल करायचा. फोन आल्यानंतर ना क्लायंटला त्यांची रिक्वायरमेंट विचारायची. रिक्वायरमेंट विचारल्यानंतर ते सांगतील त्यांना कशी मेहंदी काढायची. त्यांना तुमचे पहिल्यांदा फोटोज सेंड करायचे. त्याच्यामध्ये अरेबिक, इंडियन, ट्रॅडिशनल सगळ्या वेगळ्या वेगळ्या मेहंदीचे चार्जेस असतात. असं अकॉर्डिंगली याच्या चार्जेस रिलेटेड मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बनवून दाखवेल. त्या व्हिडिओमध्ये सांगेल की चार्जेस कसे डिसाईड करायचे. आता तुमचे जे चार्जेस आहेत ना, मी एक थिंग सांगू शकते की जे टॉपचे आर्टिस्ट असतात तुमच्या एरियामध्ये, ज्या एकदम भारी आर्टिस्ट आहेत, त्यांना तुम्ही कधी बघितलं आहेत का त्यांचे कमी रेंज असते किंवा कमी चार्जेस असतात, तर त्यांच्या 30% कमी आपण चार्जेस घ्यायचे. कसं असतं, जर ते आर्टिस्ट जर 500 रुपये घेत असेल तर त्या मेहंदीचे तुम्ही 300 रुपीज घ्यायचे. कारण की त्या लेवलचं तुमचं काम नाही आहे सुरुवातीला तुमचा स्टार्टअप आहे. पण एक गोष्ट होऊ शकते, जेव्हा तुम्ही त्या आर्टिस्टच्या लेवलचं काम करताल तेव्हा तुमचे जे क्लायंट असतील तेव्हा ते तुमचा एक ड्रॉबॅक होऊ शकतो, बाबा तुमचे एवढे चार्जेस कसे काय वाढले. जर तुम्ही त्यांना क्लिअरली सांगू शकता की आमचं फिनिशिंग वर्क बघा, किंवा मी त्याच्यावर म्हणजे तुमची मेहनत नंतर लोकांना दिसतेच. ओके, त्यामुळे पहिली गोष्ट तर तुम्ही नवीन मेहंदी आर्टिस्ट असाल ना, तर तुमचं काम त्यांना खूप चांगलं दिलं पाहिजे. उगीच आलेत पैशासाठी काम नाही करायचं. सुरुवातीला पैशासाठी बिलकुल नाही. जर तुम्ही सुरुवातीला पैशासाठी काम केलं तर झालं. ओके, आता गुड आर्टिस्ट सुरुवातीला तुमचे चार्जेस खूप कमी आहेत. ओके, म्हणजे तुम्ही चांगले आर्टिस्ट आहे, तुमच्या सुरुवातीला खूप चार्जेस कमी आहेत, पण नंतर तुम्हाला वाटेल ना तुमचं जसं काम चांगलं होत आहे तर तसं हळूहळू तुमचे थोडे चार्जेस वाढवायला सुरुवात करायचं. आता मेन इंस्टाग्राम हँडलिंग, त्याचासुद्धा मी एक नवीन टॉपिक बनवेल. तुम्ही ना मला कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला नक्की कोणत्या टॉपिकवर अजून जाणून घ्यायचं आहे, समजेल की तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर आपले व्हिडिओ बघायला आवडतील. आता समजलं तुम्हाला बेसिक टू प्रोफेशनल लेवलचा बिझनेस कसा स्टार्ट करायचा, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल मेहंदी काढता आली पाहिजे. तुम्ही नॉर्मली बघून मेहंदी आर्टिस्ट होऊ शकत नाही. तुम्हाला प्रॉपरली नॉलेज पाहिजे, तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे की कशा म्हणजे स्टेप बाय स्टेप लाईन्सपासून, बॉर्डरपासून, लीफ किंवा फ्लोरलपासून या सगळ्या गोष्टी तुम्हाला टॉपिक वाईज जमल्या पाहिजेत. तर या गोष्टी जमण्यासाठी तुम्हाला मी जसं म्हटलं तुमच्यासाठी एक छान असं सरप्राईज घेऊन येते. म्हणजेच आपला बेसिक टू प्रोफेशनल एकदम हाय लेवलचा कोर्स मी घेऊन आलेला आहे आणि इतका छान ऑर्गनाईज केलेला आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 2999मध्ये खूप सारं नॉलेज, खूप सारी थिअरी, खूप सारं म्हणजे तुम्हाला कोण कसे बनवायचे, कोण कसे सेल करायचे, इंस्टाग्राम, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जाणार. ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही या क्लासबद्दल इन्फॉर्मेशन घ्या. आपला क्लास लवकरच स्टार्ट होणार आहे. ओके, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि
आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत ना, आणि या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणणार आहे की एक बिगिनर टू प्रो लेवलच्या मेहंदी आर्टिस्ट बनण्यासाठी काय काय गरजेचं आहे. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड बाय बाय. आणि कष्ट घेत राहा, मेहनत करत राहा. तुमचं आता कॅटलॉग बनवायला स्टार्ट करा, जेणेकरून जसं मी तुम्हाला सांगितलं फोटोचं बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे किंवा फोटो कलेक्शन कसं करायचं. आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे प्राइस लिस्ट कशी काढायची मेहंदीची. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.